नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। एक ग्लास रव्यापासून मस्त पोटभरीचा रव्याचा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीत बनवूया। चला तर बनवूया मस्त असा रव्याचा मस्त नाश्ता। तर रव्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी एक ग्लास रवा घेतला, त्याच्यामध्ये 2-4 चम्मच दही टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक ग्लास रव्यापासून पूर्ण परिवाराला मस्त असा पौष्टिक नाश्ता सकाळच्या घाई गडबडीत हा नाश्ता बनवा, तुम्हाला खूप आवडेल। तर मी थोडंसं मीठ टाकलं आणि हा रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बॅटर आपण इडल्याला बनवतो त्याच प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं। ह्या रव्याच्या विटल्या खूप छान लागतात। ह्या मी ग्लासामध्ये बनवणार आहे। तर याला मस्त मिक्स करून अर्धा तास असं झाकून ठेवायचं। अर्ध्या तासानंतर ह्या इडल्या बनवायला घ्यायच्या, एक नंबर लागतात। आणि खूप तुम्हाला तांदूळ भिजू घालायचं पण टेन्शन राहत नाही। ते तांदूळ भिजू घाला, 6 तास झाकून ठेवा, इतका वेळ पण लागत नाही। त्याच पद्धतीने हे बनवा, खूप छान लागते, चवदार लागते। मी आता अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर काय केलं, एका पातेल्यामध्ये मी एक मोठा ग्लास पाणी घेतलं। आता ते गॅसवरती ठेवलं मी उकळण्यासाठी। तोपर्यंत मी गिलासाला तेल लावून घेणार आहे। नंतर अर्धा तास झाल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकायचं राहिलं होतं, थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मी विनोपुडी टाकली। विनोपुडी टाकल्यानंतर लगेच त्याला फेटून घ्यायचं आणि लगेच ग्लासामध्ये ओतायचं। काय करायचं, मी अर्धा विनोपुडी घेतली। आता ह्या विनोपुडीवर थोडंसं पाणी टाकायचं, मस्त असं थोडंसं पाणी टाकलं की याला बबल्स सुटतात, मस्त असा फेस तयार होतो। आता ही विनोपुडी टाकली की लवकर फेटायचं, बघा किती छान असा विनोपुडीने असा मस्त असा फेस तयार होतो आणि एक नंबर लागते। हे इडली अशी मस्त अशी जाळीदार मऊ लुसलुशीत होते। आता मस्त असं मी याला 1 मिनिट असंच फेटून घेणार आहे। आता या गिलासामध्ये मी हे बॅटर टाकणार आहे। गिलासामध्ये टाकायचं, पूर्ण गिलासमध्ये नाही टाकायचं, थोडंसं गिलास रिकामच ठेवायचा, कारण जेव्हा इडली शिजून तयार होते ना तेव्हा ही इडलीवरती गिलासावरती येते, म्हणजे थोडंसं कमीच भरायचं गिलासाच्या खाली। मस्त आता याला डॅब करायचं गिलासला आणि आपण जे उकळायला पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे गिलास आधार असे ठेवून द्यायचे पातेल्यामध्ये। आता याला 15 मिनिटं असंच पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं। 15 मिनिटात बनून तयार होतात हे। 15 मिनिटं झाल्यानंतर बघायचं शिजले का नाही, तर बघा मस्त असे शिजून तयार आहेत। हे मस्त शिजले आणि मस्त फुगून पण वरती आले। किती गिलास थोडंसं कमी होता, बघा किती छान असं झालेले आहेत। आता हे थंड होण्यासाठी ठेवायचे, मस्त असे थंड होऊ द्यायचे, म्हणजे इडलीचं भांडं धुवायचं पण टेन्शन नाही। 2 ग्लास धुतले की इडली बनवतो मात्र इडलीचे भांडं धुवायला आपल्याला कंटाळा येतो। तर आता हे ग्लासामध्ये मस्त थंड होऊ द्यायचं। बघा किती छान असं स्पॉन्जी इडली तयार आहे। मी ग्लासामध्ये बनवली, मस्त थंड होऊ द्यायचं। आता हे थंड झाल्यानंतर मी हे काढून घेतलं। आता याच्या असे मस्त इडलीच्या साईजच्या चाकूच्या साहाय्याने अशा वड्या पाडून घ्यायच्या। बघा किती छान सॉफ्ट अशी झालेली आहे ही इडली। जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप लवकर बनून तयार होते। मस्त अशी मस्त मऊ कापसासारखी झालेली आहे। आता मी हे चाकूने कापून घेतलेले आहेत वड्या। आता मी याला तडका देणार आहे। तर तडका देण्यासाठी मी कढई तापण्यासाठी ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, नंतर मोहरी टाकून घेतली, याच्यामध्ये थोडंसंच नकळत जिरं टाकून घेतलं, याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी टाकली, थोडंसं मीठ टाकायचं, तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे टाकायचं। मला थोडंसंच आवडतं म्हणून मी मुलांसाठी बनवत आहे, तर मी थोडीशी चटणी टाकली। तर आता याच्यामध्ये मी इडल्या अशा ठेवून घेणार आहे मस्त अशा, आणि याला 2 मिनिटं असंच म्हणजे याला मसाला असा लावून घेणार आहे। एका साईडने पलटून घ्यायचं, याला मस्त असा तडका लागू द्यायचा। खूप छान लागतात ह्या। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।